किशोरीताईंनाच कामं सांगायची असतील तर मग तुम्ही महापौर कशाला झालात? आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली, यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे? विकासाच्या बाता तर तुम्ही अजिबात मारू नयेत, कारण मेट्रोला ताडपत्री लावणारे तुम्ही. मेनहोल मध्ये तुमचा बीएमसीचा अधिकारी पडतो, नशीब तो वाचला. आणि तुम्ही वॉटर मीटर गटर हे प्रश्न सोडवा. रितू तावडेजी, किशोरीताईंना सल्ले देण्यापेक्षा तुम्ही मुळात काय दिवे लावलेत ते एकदा जरा स्वतःला विचारून बघा. कारण महापालिकेची मान्सूनपूर्व कामं करण्यापेक्षा महापौर पदाचा चार्ज घेतल्याबरोबर जणू ग्रह खातच आपल्या हातात आल्याप्रमाणे गृहमंत्र्यांची कामं करायला तुम्ही हातात घेतली होती. किशोरीताईंनाच कामं सांगायची असतील तर मग तुम्ही महापौर कशाला झालात? त्या महापौर असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने अतिशय चोखपणे काम केलेलं आहे, पण अजून नीट पावसाळा सुरूही झाला नाही आणि पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली, यावर तुमच्याकडे काय उत्तर आहे? विकासाच्या बाता तर तुम्ही अजिबात मारू नयेत, कारण मेट्रोला ताडपत्री लावणारे तुम्ही. मेनहोल मध्ये तुमचा बीएमसीचा अधिकारी पडतो, नशीब तो वाचला. तुम्ही त्याच्यावरती काय मुक्ताफळं उधळणार आहात? तुम्हाला जर एवढं जरी कळलं असतं तरी कदाचित तुम्ही यावर वाच्यता केली नसती. आता तरी जरा स्वतःची कार्यपद्धत सुधारा आणि गृह खात्याचं काम गृह खात्याला करू द्या. महाराष्ट्रात कोण घुसला, कोण आला, कोण गेला याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना काम करू द्या. आणि तुम्ही वॉटर मीटर गटर हे प्रश्न सोडवा. नसतील सोडवता येत तर खुशाल तुम्ही मग किशोरीताईंना बोला, अपेक्षा करा, मग किशोरीताई तुम्हाला महापौर पद काय आहे ते सांगतील.